नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अशोक मामा राधावहिनींना म्हणत असतात, काय तिला 2च हात आहेत ना, 10 असते तर ती गोष्ट वेगळी होती. एकाच वेळी ती किती कामं करणार सांगा मला तुम्ही. म्हणजे हळदी कुंकवाची तयारी करेल, तुमची सेवा करेल की घरची सफाई करेल. म्हणजे अशी खमकी, अशी बाई, अशी भक्कम, म्हणजे अनुभवी कोणतरी असेल तर काम होईल ना. जी कामाचा गाडा नेटाने ओढेल, प्रॉब्लेम्सला हिमतीने लढेल, कोण असेल अशी. तितक्यात तिथे फुलराणी येते आणि म्हणते, मी आहे ना. तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघू लागतात. संयमीला फुलराणीला बघून धक्काच बसलेला असतो. राधावहिनी आणि किशाभाऊ विचार करू लागतात, कोण आहे ही बाई. पण फुलराणी आल्याचा सगळ्यात जास्त आनंद मात्र भैरवीला झालेला असतो. त्यामुळे भैरवी दोन्ही हात जोडून देवाचे उपकार मानू लागते. फुलराणी आत येऊन अशोक मामांना म्हणत असते, चांगल्या कचकचीत कैऱ्या आणल्याय, कुणाकुणाचे तोंड आंबट करायची ते सांगा फक्त. तेव्हा फुलराणीचं लक्ष मामा मामींकडे जातं. तेव्हा ती म्हणते, बाई मामा मामीच ना, कधी आले. तेव्हा संयमी येते आणि फुलराणीला आश्चर्याने विचारू लागते, फुलराणी आंटी तू अशी अचानक. तेव्हा फुलराणी म्हणते, अचानक नाही ग बाळा, 4-5 दिवसांपूर्वी पण येऊन गेलतो. मामांना भेटून गेलतो. तेव्हा संयमी विचारते, पण तू तर गावाला. त्यावर फुलराणी म्हणते, सगळी स्टोरी सांगतो, पण नंतर, आता लई काम आहे ना, चला मी कामाला लागतो. तितक्यात राधावहिनी फुलराणीला आवाज देऊ लागते, ओ बाई, कोण आहेस कोण तू, काय काम तू इथं, कोण आहेस तू. त्यावर फुलराणी म्हणते, माझं नाव फुलराणी परशुराम गंड. त्यावर अशोक मामा म्हणतात, आमची हक्काची मदतनीस. आणि म्हणतात, वेणूचा फार जीव होता हिच्यावर. त्यावर राधावहिनी म्हणतात, नाही काही खबर बात नाही, काही माहितीच नाही, अशी ऐन टायमाला अचानक येऊन टपकलीस. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही कसं आहे ना, देवदूत कधी वॉर्निंग देऊन टपकत नाही, असं अचानकच येऊन टपकतो. तेव्हा फुलराणी अशोक मामांच्या कपाळाला हात लावते. अशोक मामा विचारतात, काय झालं. त्यावर फुलराणी म्हणते, नाही बघितलं, तुम्हाला ताप बिप्त नाही आला ना, पाहुण्या रावळ्यांसमोर चक्क तुम्ही माझं कौतुक करताय. तेव्हा किशाभाऊ येऊन म्हणतात, बाप्पा काय जीभ आहे की जळ आहे तिचं. भाऊजी ही कशी पण बोलते तुम्हाले. त्यावर अशोक मामा म्हणतात, तो हक्क तिने कमावलाय. आणि म्हणतात, तिच्या दिसण्यावर जाऊ नका, कामाला वाघ आहे वाघ. त्यावर राधावहिनी म्हणतात, काही परिचयच नाही आहे ना, आमच्यासाठी अनोळखीच आहे ती. तेव्हा अशोक मामा म्हणतात, पण या घराला अनोळखी नाही आहे, या घराच्या विटेविटेला आधार दिलाय तिनं. वेणू आजारी पडल्यानंतर हे घर जर उभं असेल ते फक्त तिच्यामुळे. तेव्हा राधावहिनी अशोक मामांना विचारतात, पण ही अशी अचानक कशी आली भाऊजी, तुम्ही बोलावले का इले. त्यावर फुलराणी म्हणते, कसं आहे ना मामी, आपल्या माणसानी आपल्या माणसाला घातलेली साथ आपसूक ऐकू जाते, त्यासाठी बोलवावं नाही लागत. आणि फुलराणी इकडे तिकडे बघून म्हणते, बाई मामा किती पसारा घालून ठेवलाय पाहुण्यांनी. आणि ती खाली पडलेल्या उशा उचलून मामीच्या तोंडासमोर झटकते आणि म्हणते, 3-3 बायका इथं, धूळ बघा ह्याच्यावर. तितक्यात अशोक मामांचं लक्ष राधावहिनींकडे जातं आणि ते तिला विचारतात, पाय दुखत होता ना तुमचा, अचानक कसा बरा झाला. त्यावर त्या पुन्हा पाय दुखत असल्याचं नाटक करू लागतात. तेव्हा फुलराणी म्हणते, तुम्ही बसा बसा मामी, तुम्ही एकदम दगडासारख्या बसा. त्यावर मामी तिच्याकडे बघू लागतात. तेव्हा फुलराणी म्हणते, नाही नाही, एकदम देवासारख्या बसा, इथून अजिबात हलू नका आणि काय करायचं ते मला सांगा. त्यावर राधावहिनी म्हणतात, ओ माय बहीण, काय करायचं आहे माहिती का तुले. हे बघ, हळदी कुंकू आहे आपल्याकडे, आणि हळदी कुंकू साधंसुद्धा नाही आहे, तर मोठं आहे, साऱ्या सोसायटीतल्या बायका येऊन राहिल्या. तर काय करावं लागते आपल्याला, आंब्याची डाळ, कोथिंबिरीच्या वड्या, लागे तो पोह्यांचा चिवडा, आणि पण करायला लागते. 2 आणि 3 ग्लास नको करू, खूप साऱ्या बायका येऊन राहिल्या. त्यावर फुलराणी म्हणते, एक काम करतो ना, पिंपातच पणं भरून ठेवतो आणि त्यात बर्फाची लादीच टाकतो, हाय का नाही. त्यावर राधावहिनी म्हणतात, कर तुझ्या अंदाजानं काय ते. त्यावर फुलराणी म्हणते, चला मी पण कामाला लागतो आता. त्यावर अशोक मामा म्हणतात, ते तू करणारच, चला आता माझं इथं काहीच काम नाही आहे. आणि ते बाहेर निघून जातात.
तेव्हा राधावहिनी तिथून उठायला लागतात. फुलराणी त्यांना म्हणते, अहो तुम्ही कशाला उठताय? पाय दुखतोय ना तुमचं? बसा बसा, मी गरम पाणी देतो तुम्हाला शेकायला. त्यावर त्या म्हणतात, बर्फ बर्फ. तेव्हा फुलराणी म्हणते, हा चालन ना, एका पायावर गरम पाण्याची पिशवी ठेवा आणि दुसऱ्या पायावर बर्फाची लादी ठेवा, एकदम फिट्टच होतो पाय. आणि हा, तुमच्या तिघींपैकी एकानी किचनमध्ये यायचं नाही, मला अजिबात आवडत नाही लुडबुड केलेली. सगळे जिकडे तिकडे गेल्यावर राधावहिनी म्हणतात, कशी बाई आहे, आडवं तिडवंच बोलते मायबहीण. लहान नाही बघत, मोठं नाही बघत, तोंडाचा ताशा तडातडा तडातडा वाजवतच राहते. इकडे अशोक मामा बाहेर येतात. तेव्हा ईश्वर त्यांना भेटतो आणि विचारू लागतो, ए अशोक, मी काय ऐकलंय, आज घरी हळदी कुंकू आहे म्हणे. त्यावर अशोक मामा म्हणतात, आज घराला एकदम घरपण आलंय, पाहुणे येणार आहेत घरी, एकदम श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय. त्यावर ईश्वर म्हणतो, खरंय, मी समजू शकतो. ईश्वर विचारतो, ते भैरवीला सगळं जमतंय ना? त्यावर अशोक मामा म्हणतात, हो, आणि आता फुलराणी पण आली आहे, तिने सगळं घेतलंय आपल्या ताब्यात. इकडे राधावहिनी भैरवीला पाय दाबायला सांगतात आणि म्हणतात, काय बाई तुम्ही आजकालच्या पोट्ट्या, कायचं ते डाएट अन फायट करत्या, अंगात नाही दम आणि शक्तिमान हे हम. दाब जरा चांगलं दाब, हाडाची काढत पाप्याचं पितर. काय खाता काय तुम्ही त्याच्यामध्ये? कायच करा बाबा तुमचं, साजरे दाब, चांगले दाब, काही जोरच नाही ना पडून राहिला. त्यामुळे भैरवी जोरात पाय दाबू लागते. त्यावर राधावहिनी जोरात ओरडून म्हणतात, माय बहीण, असं दाबावं लागते का? पाय दुखून राहिला ना माझा, काय जीव बीव घेशीन का? ही सगळी चाललेली गंमत फुलराणी बघत असते आणि ती किचनमधून बाहेर येते आणि हातात झाडू घेऊन मामींजवळ जाऊन म्हणते, मामी, मी काय म्हणतो, अहो माझगावकरांची सून आहे ही, तुम्ही एवढा मोठा घाट घातलाय हळदी कुंकवाचा, मग ही काय अशीच बसणार आहे का? हळदी कुंकवाची तयारी करायला नको का? साडी वगैरे नेसायला नको? इज्जत जाईल की आपली. ए बाई, तू उठ जा. आणि ती भैरवीला तिथून जायला सांगते. भैरवी फुलराणीला थँक्यू म्हणते आणि तिथून जाते. फुलराणी राधावहिनींना म्हणते, तुम्ही जरा उठा इथून, मला आवरायचं आहे. त्यावर त्या म्हणतात, स्वच्छच आहे, इथं काय करायचं आहे? त्यावर फुलराणी सोपा जोरात हाताने ओढते आणि त्यांना उठायला सांगते. राधावहिनी खाली पडतात. तेव्हा फुलराणी म्हणते, तिथं कुठं बसता, आता पाय दुखतील का राहतील असं केल्यावरती, तुम्ही इथून जा. असं म्हणून फुलराणी त्यांची चांगलीच फजिती करून तिथून हाकलून लावते आणि पुन्हा तिचं काम करायला किचनमध्ये जाते. तितक्यात अनीश येतो. फुलराणीला बघून अनीश खूप खुश होतो आणि तिच्याजवळ जाऊन म्हणतो, अरे वा फुलराणी, खूप दिवसांनी आली. त्यावर फुलराणी म्हणते, ते 2-4 दिवसापूर्वी पण आलतो, तेव्हा नव्हता तू घरी. त्यावर अनीश म्हणतो, हो बाबा म्हणाले मला. त्यावर फुलराणी म्हणते, त्यांनीच फोन करून बोलून घेतलं मला. म्हणले मामीने एवढा मोठा हळदी कुंकवाचा घाट घातलाय, बिल्डिंगमधल्या सगळ्या बायका येणारे, तू नसशील तर कशी होईल एवढी कामं. त्यावर अनीश म्हणतो, हो बरोबर आहे, आम्ही सगळ्यांनीच तुला खूप मिस केलं, आता रोज येशील ना? तेव्हा फुलराणी विषय टाळत म्हणते, हे पणं घे आणि सांग कसं झालंय. तितक्यात राधावहिनी तिथे येतात आणि फुलराणीला म्हणतात, ए फुलराणी, मला पण दे. त्यावर फुलराणी त्यांना पणं देऊन म्हणते, घ्या आणि सांगा कसं झालं ते, काही कमी जास्त असेल तर आत्ताच सांगा, मला लई कामं आहेत. परत हे कमी झालं ते जास्ती झालं करत बसू नका. त्यावर राधावहिनी विचारतात, असं काहून दिसू राहिलं, साखर घातला ना भरपूर? त्यावर फुलराणी म्हणते, गूळ घातलाय, वेणूवहिनीने शिकवलंय मला. त्यावर राधावहिनी म्हणतात, हां, वेणूताईसारखं केलं काय, मॅच शिकवलंय वेणूताईले. त्यावर फुलराणी म्हणते, मग बेस्टच झालं असणार, तुमचीच रेसिपी आहे ना? तेव्हा अनीश फुलराणीला विचारतो, भैरवी कुठे? त्यावर ती म्हणते, आतमध्ये, आणि तो आत जातो. त्यावर राधावहिनी म्हणतात, गेला लगेच बायकोच्या मागे, जरा करमत नाही बायकोशिवाय. त्यावर फुलराणी म्हणते, कसं आहे मामी, नवीन नवीन लग्न झालं आहे ना, मग होतं की नाही असं? बरं आहे बाई, कोणाची दृष्ट नको लागायला. येतो मी, मला लई काम आहे, असं म्हणून ती तिथून जाते. तेव्हा राधावहिनी पणं पिऊन म्हणतात, काही जमत नाही, कोणाला काही बी जमत नाही, असं असते का पणं? इकडे भैरवी रागातच बसलेली असते. अनीश तिथे जाऊन तिच्याकडे बघून म्हणतो, का एकटी बसलीयस अशी? फुलराणीसोबत काही वाजलंय का?
त्यावरती म्हणते नाही. तो विचारतो मग संयमी आणि फुलराणीचं काही झालं आहे का? भैरवी म्हणते नाही रे बाबा. अनिश विचारतो मग बाबा काही बोलले की मामींनी परत काही केलं? तेव्हा भैरवी अनिशला म्हणते तू का मला सारखे प्रश्न विचारतोयस एवढे आणि मी तुला का सांगू माझे प्रॉब्लेम्स? आपण काय खरे नवरा बायको आहोत का? त्यावर अनिश म्हणतो बरोबर आहे तुझं, आपण नाहीच आहोत, पण ॲज अ फ्रेंड तू मला सांगू शकतेस. तेव्हा भैरवी म्हणते हळदी कुंकवासाठी कपडे नाहीत माझ्याकडे, जी लग्नाची साडी होती तीसुद्धा मामींनी घेतली. काय आहे ना, मी अशी सगळ्यांसमोर गेली तर सगळे बोलतील मला आणि तुझ्या मामी तर जीवच घेतील. मी त्यांना नाही घाबरत, पण आधीच खिट्टी सरकली माझी त्यांच्यावर. उगाच चांगल्या दिवशी वाद नको. त्यावर अनिश म्हणतो अगं मग बाबांच्या वाढदिवसाला नेसली होती ती आहे की तुझ्याकडे? त्यावर भैरवी म्हणते अरे अनिश ती पण सापडत नाही आहे. तेव्हा अनिश म्हणतो ठीक आहे, मी बघतो. इकडे फुलराणीची सगळी तयारी झालेली असते आणि ती अनिशला म्हणते बघ काही राहिलं तर नाही आहे ना. तितक्यात अशोक मामा येतात आणि तिला जोरजोरात आवाज देऊ लागतात. फुलराणी त्यांच्याजवळ जाते आणि विचारते काय झालं? तेव्हा अशोक मामा तिच्या हातात पिशवी देतात. त्यातनं ती गजरे काढून म्हणते बाई गजरे आणलेत तुम्ही? तेव्हा अशोक मामा म्हणतात अगं विसरलीस? वेणू जेव्हा हळदी कुंकू करायची ना तेव्हा आलेल्या बायकांना गजरे द्यायची. तेव्हा थोडं इमोशनल होऊन फुलराणी म्हणते मला काय वाटतं माहिती आहे का मामा, की वेणू वहिनी इथंच आहे आपल्याजवळ आसपास आणि हे सगळं बघून खूप खुश होत असतील. तितक्यात भैरवी वेणूची साडी घालून बाहेर येत असते आणि अशोक मामांचं तिच्याकडे लक्ष जातं. तेव्हा वेणूच असल्याचा भास त्यांना होतो. भैरवीला बघून फुलराणी अशोक मामांना विचारते मामा ही साडी? त्यावर अनिश म्हणतो आईची साडी. भैरवीकडे साडी नव्हती त्यामुळे कपाटातून मी तिला आईची साडी दिली. तेव्हा अशोक मामा म्हणतात छान आणि फुलराणीला म्हणतात फुलराणी तू म्हणालीस ते एकदम बरोबर आहे. वेणू आहे आणि सगळं आनंदाने बघतीये. भैरवी अशोक मामाला नमस्कार करते. तेव्हा फुलराणीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती डोळे पुसते आणि म्हणते मामा मी येतो. त्यावर अशोक मामा म्हणतात थांब ना, हळदी कुंकवाचा कार्यक्रम होऊ दे. त्यावर ती म्हणते नाही, ते काय भावाची पोर आणली आहे ना ती जरा बारकी आहे, एकटी थांबत नाही घरी. फुलराणी जेव्हा जायला लागते तेव्हा भैरवी तिला आवाज देऊन थांबवते आणि फुलराणीच्या हातात गजरा देऊन तिला थँक्यू म्हणते. तेव्हा फुलराणी हातात गजरा घेऊन वास घेते आणि अशोक मामांना म्हणते मामा वास छान आहे बरं का मोगऱ्याचा, आणि येते म्हणून ती तिथून जाते. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.